माजी विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप। आज दिनांक 18 जुलैला शेगाव शहरातील बुरुंगले विद्यालयाच्या सन 2000-2001च्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवला। या बॅचमधील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत। काही जण शासकीय सेवेत, काही व्यावसायिक क्षेत्रात, तर काही वैद्यकीय व इतर उच्च पदावर कार्यरत असून आपल्या यशाचे श्रेय त्यांनी शाळेतील संस्कार आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले। 17 जुलै 2026 रोजी या विद्यार्थी चौमुणे बोनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील 70 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले। त्यानंतर आज त्यांनी आपल्या बुरुंगले विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वही, दप्तर, जोडे व इतर शालेय साहित्याचे वितरण केले। यावेळी बुरुंगले महाविद्यालयाचे अध्यक्ष रामविजय बापू बुरुंगले, प्राचार्य सौ मीनाक्षी रामविजय बुरुंगले, विद्यार्थ्यांना घडविणारे निवृत्त शिक्षक तसेच शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला। आज आम्ही जे काही आहोत ते शाळेतील आत्मीय शिक्षण पद्धती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्कार यामुळेच। शिक्षकांनी कधी रागावले किंवा शिक्षा केली तरी त्याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तो गुरूंचा आशीर्वाद समजून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि जीवनात यशस्वी व्हा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। तसेच भविष्यात आपणही समाजासाठी अशाच प्रकारचे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहनही केले। या उपक्रमाचे कौतुक करताना संस्थापक रामविजय बापू बुरुंगले म्हणाले, आमच्या शाळेने घडविलेल्या विद्यार्थ्यांनी समाजासाठी पुढाकार घेऊन गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। त्यांच्या या कार्यामुळे शाळेच्या संस्कारांचे मूल्य अधोरेखित झाले आहे। साहित्य वाटपानंतर शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पार पडला। माजी विद्यार्थ्यांनी 2 कडुनिंबाची रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। कार्यक्रमाची सांगता अल्प उपहाराने झाली। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव। श्री मस्कुजी विरुजी बुरुंगले विद्यालयामध्ये शिकलेल्या 2000 SSC बॅचच्या विद्यार्थ्यांनी आज बुरुंगले विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचं वाटप केलं। खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी आपला प्रामाणिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे। याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? जे संस्कार त्यांच्या आईवडिलांनी, काका काकूंनी, घरातील ज्येष्ठ मंडळींनी आणि या शाळेतील गुरुजनांनी त्यांच्यावर केले, आज त्या संस्काराची शिदोरी घेऊन ते समाजकार्य करीत आहेत। या समाजाचं ऋण त्यांच्यावर आहे, ते ऋण फेडण्याचा आज प्रामाणिक प्रयत्न शालेय साहित्य वाटप करून त्यांनी केलेला आहे। याबद्दल तुमचं म्हणजे हे प्रशंसनीय कार्य आहे की ठीक आहे? त्यांचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, प्रशंसनीय आहे। त्यांच्या कार्याला माझं त्रिवार वंदन।